मराठ्यांचा जेसीबी पॅटर्न सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि हा जेसीबी पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की किती जेसीबी या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत आणि या जेसीबीतून पिवळ्या फुलांची जी उधळण आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे। यासोबत गुलाल देखील उधळला जाणार आहे। ही फुलं पहा, या ठिकाणी आता फुलं सुरडण्याचं काम सुरू आहे आणि या फुलांचा वर्षाव जो आहे तो केला जाणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यावरती सगळी फुलं मागवण्यात आलेली आहेत आणि या फुलांच्या माध्यमातून आता मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलं आहे। कुठून आणली ती फुलं सगळी? हे फुलं दादर मीनाताई ठाकरे फुल मार्केट मधून आणलेली आहे। सीएम साहेबांच्या आणि मनोज दादा जरांगे पाटलांच्या इथं फुलांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत होणार आहे। हे बघा, हे गोण्यांची गोण्या या ठिकाणी फुलांच्या भरून आणण्यात आलेल्या आहेत आणि गोणी या ठिकाणी ओतली जाते आणि फुला उधळली जाणार आहेत, गुलाल उधळला जाणार आहे। जल्लोषाचं वातावरण आहे, जोशाचं वातावरण आहे। मराठ्यांचा आजचा स्वाभिमानाचा प्रतिष्ठेचा दिवस आहे आणि त्यागाचा दिवस आहे आणि हा त्याग स्मरण वारंवार करून देत राहील। एक दिवस असा होता की ज्यावेळी सगळे मराठे एकत्र आले होते आणि आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी त्यांनी 4 महिने 28 दिवसाचं एक आंदोलन छेडलं होतं आणि यानंतर त्या आंदोलनामध्ये त्यांना यश आलं। कसं वाटतंय आज, कसं वाटतंय तुम्हाला? आज दिवाळी आहे आमची, दिवाळी। हो, आजचा दिवस आनंदाचा दिवस दिवाळी म्हणून साजरा करू। कॅमेरा पर्सन आहात, कुणाची हिंमत होत नव्हती या ठिकाणी येण्याची, पण तुम्ही आलात, कागदपत्र फाईल सगळे घेऊन आलेले आहेत आणि आता आनंदाला वाट मोकळी झाली आहे। खऱ्या अर्थाने सरकारची भूमिका काय? सकारात्मक चर्चा काल झालेली आहे। काल सकारात्मक चर्चा झालेली आहे। मनोज जरांगे पाटील साहेबांनी त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली। आमचे मंत्री महोदय पण होते आणि आता मुख्यमंत्री महोदय येत आहेत आता त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे वंशज आहेत, किती अभिमान वाटतो तुम्हाला या ऐतिहासिक क्षणाचे? अभिमान आहे सर्वांचा अभिमान आहे आणि आज तुम्ही सुद्धा आनंदी आहात? हो, खूप आनंदी आहे। एवढी मोठी फाईल घेऊन आलेल्या आहात, या फाईलीमध्ये नेमकं काय आहे? नाही, सगळे कागदपत्र डॉक्युमेंट आहेत सगळे। जो वाद होता सगळ्या शोयरांचा, तो वाद मिटलेला आहे आता पूर्ण? काल त्याचं नोटिफिकेशन प्रसिद्ध केलंय काल। आज सकाळपासून आपण पाहतोय इथे भगवं वादळ आलेलं आहे। हे असं वातावरण कधी पाहिलं होतं का तुम्ही? यापूर्वी नाही कधी। कसं वाटतं तुम्हाला या ठिकाणी? कसं वाटतं? नाही, एकदम चांगलं वातावरण आहे, आनंदी आहे। आमच्याशी बोलल्याबद्दल तर सुमन बांगे होते, महाराष्ट्राचे सचिव आहेत, जे स्वतः आज सकाळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, फाईल घेऊन या ठिकाणी आले। त्यासोबतच जे गॅजेटेड अधिकारी आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी पोहोचतायत आणि हा सगळा जो क्षण आहे तो डोळ्यांमध्ये सामावून घेण्यासारखा आहे। ते स्वतः सांगतायत की मला देखील प्रचंड आनंद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी लीन होऊन या ठिकाणी आपण हे सगळं काम करतोय आणि महाराष्ट्र सरकारच्या मार्फत या कुटुंबांना हे मराठा प्रमाणपत्र दिलं जातंय। त्यामुळे एक आनंदाचं, उत्साहाचं जे वातावरण आहे ते सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुभवायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नवी मुंबई।